नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, नितीन थोरात साहेबांचं जे बुक कलेक्शन आहे ते तुमच्या समोर इकडे तुम्हाला दिसतंय. त्यांची 8ही पुस्तकं आपण मागवलेली आहेत आणि आज ज्या पुस्तकाचा आपण रिव्ह्यू करणार आहोत त्या पुस्तकाचं नाव आहे साधू पुत्र शंभू. याआधी नितीन थोरात साहेबांचं सगळ्यात पहिलं जे पुस्तक आपण वाचलं होतं ते होतं उंबरखिंड, इतिहासातला सगळ्यात मोठा गनिमी कावा, आणि त्यानंतर आपण वाचलं होतं क्षत्रिय कुलवंत साधू. या दोनही पुस्तकांचे रिव्ह्यूज आपण केलेले आहेत. ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल. आणि हे आय थिंक माझ्या आयुष्यातलं 28वं पुस्तक आहे. सो मी बाकी कुठली कुठली पुस्तकं वाचली आहेत त्याची सुद्धा प्लेलिस्ट तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल. आता येऊया साधू पुत्र शंभू या पुस्तकावर. हे आहे क्षत्रिय कुलवंत साधू या पुस्तकाचं सिक्वल असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे तुम्हाला माहिती असेलच, पण जर समजा कोणाला नसेलच माहिती तर मी सांगून ठेवतो की जेव्हा आपले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांबरोबर आग्र्यात नजरकैद देत होते, त्यानंतर ते जेव्हा तिकडनं निसटले तर आपल्याला असंच खूप वेळा सांगण्यात येतं की शिवाजी महाराजांचा प्रवास वेगळा होता आणि संभाजी महाराजांचा प्रवास वेगळा होता. आता एक्झॅक्टली ते दोघेही कुठल्या मार्गाने आलेत याच्याबद्दल इतिहासात काही फारशी माहिती नाहीये. सो स्वतःच्या कल्पनाशक्तीला जरा असं चालना देऊन नितीन थोरात साहेबांनी या दोनही महाराजांचं जो रूट काय असेल तो या दोनही पुस्तकांच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडलाय. आणि नुसतं रूट मांडला नाहीये, तर खूप रंजक पद्धतीने काही काही गोष्टी पेरून आपल्यासमोर ते खूप आपल्याला असं मध्ये मध्ये गूजबम्स येतील, अंगावर शहार येतील अशा पद्धतीने ते आपल्यासमोर प्रेझेंट करण्यात आलंय. आता तुम्हाला माहिती असेल की क्षत्रिय कुलवंत साधू इकडे या पुस्तकाच्या शेवटी आपल्याला कळतं की शिवाजी महाराज आता राजगडावर पोहोचलेले आहेत. आणि या पुस्तकाची सुरुवात तिथपासूनच होते की आता शिवाजी महाराज पोहोचले, आता संभाजी महाराजांचं काय. तुम्हाला आपण अनेक वेळा वाचलं होतं की शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना मथुरेत ठेवलं होतं काशीनाथ पंत यांच्याकडे. आणि काशीनाथ पंत यांची पत्नी, त्यांचा मुलगा आणि त्यांचा भाऊ केशव पंत हे असतात. आणि संभाजी महाराजांबरोबर असतात आपले शूर मावळे, ते म्हणजे सर्जेराव साहेब. सो आता इथूनच या पुस्तकाची सुरुवात होते. सगळ्यात आधी अमेझॉनवरनं हे पुस्तक मी मागवलं होतं. अमेझॉनवरचं ओव्हरऑल पॅकिंग कसं होतं, किती दिवसात त्याची डिलिव्हरी मिळाली, डिलिव्हरीची कंडिशन काय होती आणि अमेझॉनवर याचे प्रॉडक्ट डिटेल्स काय आहेत ते एकदा बघून घेऊया. सो हार्डली एका दिवसात ही डिलिव्हरी झाली अमेझॉनकडनं. आणि एकाच पॅकेजमध्ये हे पहिलं पुस्तक जे आलं होतं ते उंबरखिंड होतं. त्यानंतर क्षत्रिय कुलवंत साधू आणि साधूपुत्र शंभू हे असे 3 पुस्तकं आपल्याला या पॅकेजमध्ये एकत्र डिलिव्हर झाली. फक्त या क्षत्रिय कुलवंत साधू या पुस्तकाच्या कव्हरवर थोडे स्क्रॅचेस मला बघायला मिळाले. बाकी असं कुठल्याही पुस्तकांवर काही डॅमेज नव्हतं. हे बघू शकताय, 3ही पुस्तकं व्यवस्थित कंडिशनमध्ये आणि मस्त अशी चमकत आहेत. सो हे कव्हर डिझाईन मला आवडलं या 3ही पुस्तकांचं. आणि ॲमेझॉनवर हे 430 रुपयाला ह्याचं किंमत आहे. पण क्षत्रिय कुलवंत साधू आणि साधूपुत्र शंभू या दोनही पुस्तकांचे मिळून मला काहीतरी 760 रुपये काहीतरी भरायला लागले होते. सो आय थिंक प्रत्येक पुस्तकावर 30-40 रुपयांचं डिस्काउंट मिळालं असेल. आणि बघू शकताय की कुठल्याही प्रकारचं कवर डॅमेज नाही आहे. आणि हे बघा, हा नकाशा आहे की नितीन थोरात साहेबांनुसार कुठल्या वाटेने शंभू महाराज परत आले असतील. फॉन्टसुद्धा चांगले आहेत, प्रिंटिंगसुद्धा चांगलं होतं, कुठल्याही प्रकारची प्रिंटिंग मिस्टेक नव्हती, ना कुठलं पान रिकामं होतं. रिकामं म्हणजे काय ते मिसिंग होतं. तर त्यासाठी थम्स अप. आता या पुस्तकाची पानं आहेत जवळजवळ 360 का 370 काहीतरी. याची किंमत आहे 430 रुपये. अमेझॉनवरनं आपल्याला कितीला मिळालं ते मगाशी तुम्ही बघितलंच. ही आहे याची 5वी आवृत्ती. याची पहिली आवृत्ती निघाली होती 7 डिसेंबर 2024ला आणि पाचवी आवृत्ती निघाली होती 19 फेब्रुवारी 2025ला. आता क्षत्रिय कुलवंत साधू याच्यात तुम्हाला जसं केतनपुरी साहेबांचं एक सॉर्ट ऑफ तुम्हाला स्टार्टिंगला प्रस्तावना वाचायला मिळाली होती किंवा मनोगत वाचायला मिळालं होतं, तसंच या पुस्तकात सुद्धा आहे, जिकडे ते तुम्हाला पटापट आपल्या संभाजी महाराजांबद्दल माहिती देतात, मुघलांची माहिती देतात. ते आहे काहीतरी 10-12 पानांचं. त्यानंतर हे जे या पुस्तकाचं जे कव्हर डिझाईन ज्यांनी केलेलं आहे ते म्हणजे प्रमोद मूर्ती साहेब. त्यांचं सुद्धा त्यांनी काय विचार करून
हे कव्हर डिझाईन केलं ते हार्डली 2 पानांचं. आय थिंक प्रमोद साहेब फार बोलत नाहीत वाटतं, कारण मागच्या या पुस्तकात सुद्धा त्यांनी फक्त 2 पानांमध्ये त्यांचं जे मनोगत आहे ते व्यक्त केलं होतं की कशा प्रकारे त्यांनी हे कव्हर डिझाईन केलं. आणि याच्यात सुद्धा त्यांनी हार्डली 1 का 1.5 पानामध्येच ते व्यक्त झाले की कुठल्या प्रकारे त्यांनी अट्टहास करून नितीन थोरात साहेबांकडे की मला या पुस्तकाचं सुद्धा कव्हर डिझाईन करायचंय असं करून मग त्यांनी सुद्धा स्वतःची बाजू हार्डली 1.5 पानांमध्ये मांडली. आणि मग आपल्या नितीन थोरात साहेबांचं पटापट त्यांचं सुद्धा 3-4 पानाचं एक ब्रीफ आहे की त्यांनी काय विचार केला. आणि मला त्यांचं एक म्हणणं आवडलं की त्यांना संभाजी महाराजांना कुठल्याही प्रकारचं सुपर हिरो बनवायचं नव्हतं, बट त्यांनी प्रस्तावनेमध्येच आपल्याला सांगितलंय की जर कुठे असं जरा जास्त वाटत असेल तर माझ्याकडनं ते राहवलं नाही. कदाचित ते संभाजी महाराजांबद्दल जे प्रेम आहे यांच्या मनात त्याच्यामुळे असेल, बट असो ओव्हरऑल हे जे पहिले 3 मोठ्या लोकांचं जे तुम्हाला मनोगत वाचायचं असेल ते हार्डली 15-20 पानांमध्ये संपून जातं. आणि मग डायरेक्ट या कथेची सुरुवात होते. मी मगाशी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की संभाजी महाराज मथुरेत आहेत आणि तिथूनच कथेची सुरुवात होते की सर्जेराव फटाफट संभाजी महाराजांकडे येतात एका रात्री आणि सांगतात की मुघलांना कदाचित आपली खबर लागलेली आहे, सो आता आपल्याला प्लॅन बी नी चालायला हवं. आणि ही कथा सुरू होते की आता ते स्वतःच्या प्रवासात निघाले आहेत. आता काशीनाथ पंत आणि यांच्या फॅमिलीचं काय होणार, त्यांना कळणार का की संभाजी महाराज नक्की कुठे गेलेत, सर्जेराव नक्की कुठे गेलेत, ते आपल्याला न सांगता स्वराज्याकडे गेलेत की ते गनिमाच्या हाती गेलेत की त्यांच्यावर अजून काही घातपात झालेत, या कन्फ्युजन मध्ये ती अख्खी फॅमिली असते. आणि मग कथेची ती सुरुवात होते की जर प्लॅन बी करायचं झालं तर आपल्याला पहिलं कोणाला आणि कुठे भेटावं लागेल. तिकडेच हे भेटतात उमाजी पंडित यांना. आणि सुरुवातीला तुम्हाला एक चॅप्टर मथुरेचा दिसतो, एक चॅप्टर राजगडाचा दिसतो आणि एक चॅप्टर आग्र्याचा दिसतो औरंगजेबाचा. आता कंपॅरिझन जर करायला गेली या 2 पुस्तकांमध्ये तर प्रवासाचा जो रोमांच आहे तो, हे माझं मत आहे बाय द वे, तुमचं मत वेगळं असू शकतं आणि ते तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून कळवू शकता. मला क्षत्रिय कुलवंत साधूमध्ये ते जास्त आवडलं. या पुस्तकात मला सगळ्यात जास्त कुठलीही गोष्ट आवडली असेल तर ती म्हणजे औरंगजेबाचं जे काही त्याच्या दरबारात होणारं काय बोलतो त्याला आपण, राग, आपण हसावं की रडावं हे त्याला कळत नाही. आपण आपल्या या बिंडूक ज्यांना आपण सरदार सेनापती जे काही ते टर्म्स असतील ते त्या पोस्टवर ज्यांना ठेवलंय, एवढी बिंडोक माणसं माझ्यात नशिबी, माझ्यात कर्मात का आली, आणि एवढं सगळं तो अल्लाला विचारतो सुद्धा औरंगजेब की माझ्या हातून असं काय पाप घडलं होतं. औरंगजेब आणि आय थिंक त्यांची बहीण जहाआरा, जर मी नाव प्रोनाऊन्सिएशन काही चुकत असेल तर माफ करा. इतिहास खूप मोठा आहे आणि मी काय इतिहासाचा एक्सपर्ट नाहीये, तो जर असं एका वाचण्यात ते काय पटापट लक्षात राहत नाही. जरी मी आधी श्रीमान योगी पण माझं वाचून झालं असेल आणि काय काय छावा बिवा सगळं पुस्तकं वाचून झाले असले तरी कठीण आहे एकदम असं ते रिकलेक्ट करणं. बट या मुघल दरबारातले जे चॅप्टर्स होते ते या पुस्तकात मी खूप एन्जॉय केले. बरेच वेळा सत्य आहे, बरेच वेळा मी हसलो सुद्धा. आणि ज्या प्रकारे ते रंगवण्यात आलेत, खास करून एंडवाला चॅप्टर जेव्हा संभाजी महाराज राजगडावर पोहोचतात आणि औरंगजेबाचं आणि त्यांच्या त्या 3 सरदारांचं जे काही वार्तालाप आहे ते खरंच वाचायला खूप मजा आली. संभाजी यहाँ से निकला, अच्छा अभी वहां गया, अच्छा अच्छा अभी वहां पे वो उधर है, ओके अभी वहां पे, अरे कौन है ये, या अल्लाह क्या हो रहा है मेरे साथ, हे जे काय होतं ते खूप वाचायला मजा येत होती. राजगडाचे पण काही काही पॉइंट्स चांगले आहेत. बहिर्जी नाईक यांनी किती मन लावून आणि स्वराज्यासाठी प्रामाणिक असलेले गुप्तहेर किंवा नजरबाज कशा पद्धतीने त्यांना ट्रेन केलं होतं हे या 2ही पुस्तकात आपल्याला जास्त ठामपणे प्रकर्षाने जाणवतं. पुस्तकात खटकलेली गोष्ट पण नितीन साहेबांनी ते आधीच सांगितल्यामुळे की बाबा संभाजी महाराजांच्या प्रेमापोटी मी कदाचित जास्त लिहिलं असेल. बट मला आवडलं असतं की यांच्या प्रवासाला, मथुरेपासून जो प्रवास चालू होतो राजगडापर्यंत, तेव्हा 2 लोक यांच्याबरोबर जास्त प्रामुख्याने असतात आणि ती 2 लोक म्हणजे उमाजी पंडित आणि सर्जेराव साहेब. बाकी मग एक हळूहळू जॉईन होतात. तर एकदा संभाजी महाराजांनी, डोकान नाही म्हटलं तरी लहान आहेत ना संभाजी महाराज, म्हणजे खूप हुशार होते, त्यांच्या वयाच्या मनाने त्यांना खूप सोसावं लागलं होतं, त्यामुळे ते कदाचित तेवढे शार्प सुद्धा झाले होते, सगळं मान्य आहे.
पण असं जर डिवाइड झाले असते ना रोल, की काही काही वेळेला उमाजी पंडितांनी चालाकी दाखवली, काही काही वेळेला सर्जेराव साहेबांनी चालाकी दाखवली आणि मग 3-4 वेळा अपर हँड संभाजी महाराजांनी चालाकी दाखवली, तर जरा जास्त मला वाचायला मजा आली असती. हे माझं मत आहे बाय द वे. संभाजी महाराज यांच्या प्रवासात सुद्धा कसे राजकारण खेळतायत ते सुद्धा आपल्याला बघायला मजा येते, नाही असं म्हणजे वाचायला मजा येते, नाही असं नाही म्हणत आहे मी. आणि त्याचबरोबर जर यांचा जो प्रिक्वल होता, जर तुम्ही तो वाचला नसेल तर तुमचं असं काही बिनसणार नाही. प्रिक्वलचे काही काही कॅरेक्टर्स तुम्हाला या पुस्तकात नक्कीच आय थिंक 3 ते 4 वेळा तरी येतात. आणि जरी हे पुस्तक तुम्ही वाचलं नसेल तरी पुन्हा एकदा की नक्की बाबा आपल्या आबासाहेबांबरोबर काय काय घडलं होतं, तुमची आणि त्यांची भेट कशी झाली, असं जेव्हा संभाजी महाराज विचारतात तेव्हा ते आपल्याला थोडक्यात एक पटकन जर तुम्ही हे वाचलं असेल तर आपलं रिव्हिजन होतं. आणि जर नसेल वाचलं तर त्या कॅरेक्टर्सचं संभाजी महाराजांबरोबर कसं कनेक्शन आहे ते सुद्धा व्यवस्थित एस्टॅब्लिश होतं. संभाजी महाराजांचा तो एक आय थिंक पुस्तकाच्या सेकंड हाफ किंवा लेटर पार्टमध्येच येते की स्वतःच्या मावळ्याला अंत्यसंस्कार देण्यासाठी त्यांची होणारी तळमळ, ते खूप असं वाचताना चटका लागत होता की आपले मावळे, कारण ते मुघल दरबारात जे काही भ्रष्टाचार आणि त्यांची जी लॉयल्टी आहे ते या प्रवासात ते बघत आलेले असतात. आणि आपले मावळे कसे आपल्या स्वराज्याशी एकनिष्ठ आहेत, कुठल्याही कितीही पैसा मिळाला तरी ते बेईमानी करणार नाहीत, या सगळ्या गोष्टी. आणि प्लस जेव्हा एखादा मावळा मरण पावतो त्याच्यानंतर त्याचा अंत्यसंस्कार करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि मी त्यांना माझा मोठा भाऊ म्हणून मी त्यांचा अंत्यसंस्कार करीन. तो जो चॅप्टर होता तो खूप चांगला होता. एक आदिवासी ग्रुप होता, त्या ग्रुपचं नाव विसरलो मी. तेव्हा जेव्हा त्या आदिवासी कबिल्यावर हमला होतो दुसऱ्या, कारण त्यांचं क्रॉस असतं की आय थिंक तेच असतं की विठ्ठलदास हवेलीमध्ये जल्लाद कोण राहणार, असं करत 2 गावागावांमध्ये भांडणं असतात आणि मग ते एकमेकांना कापाकापी अशी सुरू होते. त्यावेळेला संभाजी महाराजांचे जे रुद्र अवतार ज्या प्रकारे याच्यात लिहिण्यात आलाय तो खूप उत्तम होता. आणि प्लस पुन्हा एकदा राजगडाच्या खूप अलीकडे आपले काही स्वराज्यातली माणसं मुघलांकडे जात असतात तेव्हा एक म्हातारीबाई आणि संभाजी महाराजांचं कॉन्व्हर्सेशन शेवटी जे वाचायला मिळतं ते सुद्धा खूप चांगलं आहे. जसं प्रवासात शिवाजी महाराज आजारी पडले होते तसेच संभाजी महाराज सुद्धा पडतात आणि त्यांच्या अवतीभोवती असणारे मावळे जे आहेत त्यांची होणारी जीवाची घालमेल ती सुद्धा वाचायला खूप मजा आली. शेवटी जेव्हा हे राजगडावर पोहोचतात, सईबाईंच्या समाधीकडे ते जातात, तो सुद्धा चॅप्टर खूप आवडला मला. आणि त्यांचं कॉन्व्हर्सेशन जे आहे सईबाईंचं आणि संभाजी महाराजांचं ते सुद्धा, आणि मला ते खूप आवडलं की आता ते राजगडाच्या पायथ्याशी आहेत तर आत्ता जी जिवंत माणसं आहेत, मतलब आऊसाहेब असतील, शिवाजी महाराज असतील, पुतळाबाई असतील, सोयराबाई असतील, यांना न भेटता त्यांना आधी एवढ्या मोठ्या प्रवासानंतर काय वाटतं की आपण आपल्या आईच्या समाधीवर जावं, तिकडे त्यांच्याशी 2 क्षण त्यांच्याबरोबर स्पेंड करावेत आणि त्यानंतर आपण राजगडावर जावं. तर तो पार्ट सुद्धा मला आवडला. फक्त जेव्हा हे राजगडावर पोहोचतात त्यानंतर असं खूप वाइंड अप केल्यासारखं वाटलं. बाकी मी म्हटल्याप्रमाणे पुस्तक काय असं नावं ठेवण्यासारखं नाहीच आहे, बट हे क्षत्रिय कुलवंत साधू मी जास्त एन्जॉय केलं. तुम्ही हे पुस्तक वाचलंय का, आणि जर वाचलं तर तुम्हाला हे पुस्तक कसं वाटलंय कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.